सांगलीत बुद्धिबळाची रणधुमाळी, कोल्हापूरचा सम्मेद शेटे विजेता, समीर कठमाळे उपविजेता. नूतन बुद्धिबळ मंडळ सांगली आणि सूरज स्पोर्ट्स अकॅडमी कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 22वी सूरज आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन खुली बुद्धिबळ स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. कृष्णा व्हॅली बॅडमिंटन हॉल MIDC कुपवाड येथे झालेल्या या स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत कोल्हापूरच्या सम्मेद शेटे यांनी शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सम्मेद शेटे आणि श्रीराज भोसले कोल्हापूर यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. मात्र अर्ध्या गुणाच्या बळावर सम्मेदने 7.5 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत ₹21,000 आणि कैलासवासी सूरजमल चषकावर आपले नाव कोरले. श्रीराज भोसले याला 4थ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान सांगलीच्या आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळे याने दमदार खेळ करत आंध्र प्रदेशच्या खाजा लतीफचा 39व्या चालीत पराभव करून 7.5 गुणांसह 15,000चे पारितोषिक मिळवत उपविजेतेपद पटकावले. सोलापूरच्या मानस गायकवाड याने 3रे स्थान मिळवले. स्पर्धेत कोल्हापूरचा आदित्य सावळकर 5वा, सांगलीची श्रिया हिप्परगी 6वी, सांगलीचा अभिषेक पाटील 7वा, कोल्हापूरचा विवान सोनी 8वा, सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण 9वा आणि रत्नागिरीचा यश गोगटे 10वा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत विविध गटांमध्येही अनेक खेळाडूंनी आपली छाप पाडली. राज्य आणि जिल्हास्तरीय तसेच वयोगटानुसार विजेते घोषित करण्यात आले. स्पर्धेमुळे सांगलीत बुद्धिबळाचा उत्साह शिगेला पोचला असून नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी सूरज स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक प्रवीण शेठ लुंकड, चिदंबर कोटीभास्कर, गिरीश चितळे, प्रमोद चौगुरे, डॉ. संजय कोगरेकर, संतोष पाटील, डॉ. सौ पाटील, डॉ. उल्हास माळी आणि चिंतामणी लिमई यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे पुणे यांच्यासह पवन राठी, शार्दूल तपासे, फिडे पंच दीपक वायचळ आणि इतरांनी उत्कृष्ट काम पाहिले. सांगलीत रंगलेल्या या बुद्धिबळाच्या महासंग्रामाने खेळाडूंच्या कौशल्यासह जिद्द, संयम आणि बुद्धिमत्तेचा अद्भुत संगम घडवून आणला.